शिक्षणाची उद्धारक ज्यांनी स्वातंत्र्याच्या काळात स्त्रीला समाजात दर्जाचे स्थान मिळवून दिले अशा थोर शिक्षिका आदरणीय सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा यांच्याशी झाला. समाजातील स्त्री अशिक्षित आहे हे ज्योतिबांनी जाणले होते. त्यांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली व पुढे सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. त्यांच्या अथक परिश्रमातून आज स्त्री वेगवेगळ्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना पाहायला मिळते. धन्यवाद. सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांच्यासोबत कवयित्री आणि समाजसुधारकही होते. त्यांच्या आईचे नाव सत्यवती आणि वडिलांचे नाव खंडेने असे पाटील असे होते. 1846 मध्ये सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांचा झाला. सासूबाईंना लग्नापूर्वी ग्रीक मिशनरींना सावित्रीबाईंना दिलेले पुस्तक आणले. ज्योतिरावांनी नवा मुलगा शोधला. त्यांनी सावित्रीबाईंना शिकवले. धन्यवाद. टाळ्या वाजवा. छान.